Good morning everyone. This is Power DC. Welcome to all of you in my channel Deepa's Education Adda. मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंटच्या या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहोत मूव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटरचं कन्स्ट्रक्शन. ठीक आहे. काय आहे हा मूव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटर? करंट इलेक्ट्रिसिटी या चॅप्टरमध्ये मूव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटरबद्दल आपण थोडी चर्चा केलेली होती. आठवते का तुम्हाला? बघा, moving coil galvanometer is an electrical device which is used to measure current or voltage with making suitable modification in it. Moving coil galvanometer एक इलेक्ट्रिकल डिव्हाइस आहे की जो करंट मेजरमेंटसाठी किंवा व्होल्टेज मेजरमेंटसाठी आपण सर्किटमध्ये वापरू शकतो. थोडंसं मॉडिफिकेशन करून म्हणजे काय तर मला माहीत झालंय की गॅल्व्हनोमीटरसोबत एक लो व्हॅल्यू रेझिस्टन्स पॅरलली कनेक्ट केला की तो गॅल्व्हनोमीटर कन्वर्ट होतो ॲमीटरमध्ये. बरोबर आहे की नाही? आणि याच गॅल्व्हनोमीटरबरोबर ज्यावेळेस एक हाय व्हॅल्यू रेझिस्टन्स सेरीजमध्ये कनेक्ट केला जातो त्यावेळेस हा गॅल्व्हनोमीटर कन्वर्ट होतो व्होल्टमीटरमध्ये. म्हणून मी म्हटलं की मेकिंग सुटेबल मॉडिफिकेशन्स इन इट. करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये सर्व ठिकाणी व्हिटस्टोनच्या ब्रिज नेटवर्कमध्ये, व्हिटस्टोन मीटर ब्रिजमध्ये, केल्विन्स मेथडमध्ये, पोटेन्शियोमीटरमध्ये सर्किटमधला करंट फ्लो दाखवण्यासाठी, करंट मेजरमेंटसाठी आणि ज्यावेळेस करंट नसेल, सर्किट बॅलन्स असेल त्यावेळेस नल डिफ्लेक्शन दाखवण्यासाठी आपण हा गॅल्व्हनोमीटर वापरला आहे. गॅल्व्हनोमीटरचे दोन टाईप आहेत. एक आहे सस्पेंडेड कॉईल टाईप ऑफ मूव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटर की ज्याची मी स्वतः ड्रॉ केलेली डायग्रॅम तुम्हाला बोर्डवर दिसतीये. आणि दुसरा जो टाईप आहे तो आहे पिव्होटेड कॉईल टाईप ऑफ मूव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटर. बघा की कॉईल कशी आहे. हा जो मूव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटर आहे ज्या मेकॅनिझमवर काम करतो ते मेकॅनिझम आहे परमनंट मॅग्नेट मूव्हिंग कॉईल, PMMC मेकॅनिझम असं ज्याला म्हटलं जातं. P स्टँड्स फॉर परमनंट, M स्टँड्स फॉर मॅग्नेट, अगेन नेक्स्ट M stands for moving and C stands for coil. परमनंट मॅग्नेट मूव्हिंग कॉईल. मॅग्नेट कसे असतील त्या दोन्ही टाईप मधल्या मूव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटरमधले तर मॅग्नेट असतील परमनंट आणि कॉईल कशी असेल तर मुव्हेबल असेल. ठीक आहे. तुम्हाला इंटरेस्ट यावा म्हणून बरेच दिवसांनी मी हे पिक्चर ड्रॉ केलेलं आहे सस्पेंडेड कॉईल टाईप ऑफ मूव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटरचं. बघा मी तुम्हाला समजावून सांगते. कॉईलचा टाईप कसा आहे? कॉईल सस्पेंड केली गेली म्हणजे अडकवलेली आहे का पिव्होट केली गेली? सेंट्रल पार्ट स्टिक केला आणि उरलेला जो पार्ट आहे तो सर्क्युलर स्केलवरून मूव्ह होण्यासाठी मोकळा ठेवला की ज्याला आपण म्हणतो की कॉईल पिव्होट केली. तर कॉईलची पोझिशन काय आहे? सस्पेंडेड आहे का पिव्होटेड आहे? त्या अकॉर्डिंगली आपण मूव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटरचे दोन टाईप कन्सिडर करतो. फर्स्ट वन इज सस्पेंडेड कॉईल टाईप ऑफ मूव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटर अँड सेकंड वन इज पिव्होटेड कॉईल टाईप ऑफ मूव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटर. करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये जेवढे काही आपण एक्सपेरिमेंट पाहिले की ज्यामध्ये मीटर ब्रिज होता, केल्विन्स मेथड होता, पोटेन्शियोमीटरची तीनही ॲप्लिकेशन्स होती, या सर्व ठिकाणी जो पोर्टेबल गॅल्व्हनोमीटर आपण वापरला होता तो होता पिव्होटेड कॉईल टाईप ऑफ मूव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटर की ज्याला सर्किटमध्ये कनेक्ट केलं असतं आपल्याला डायरेक्ट कशासाठीचं रिडिंग मिळतं तर करंटसाठीचं रिडिंग मिळतं. ठीक आहे. सस्पेंडेड कॉईल टाईप ऑफ मूव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटरने आपल्याला ते मिळत नाही. आपल्याला काही ॲडजस्टमेंट करावी लागते. आपल्याला लॅम्प पॅन स्केल अरेंजमेंटचा वापर करावा लागतो रिडिंग मिळवण्यासाठी आणि मग आपण रिडिंग मिळवू शकतोय, ऑप्टेन करू शकतोय विथ द हेल्प ऑफ सस्पेंडेड कॉईल टाईप ऑफ मूव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटर. पण आता डिजिटल ॲमीटर अँड व्होल्टमीटर वापरले जातात की जे पोर्टेबल आहेत, डायरेक्ट रिडिंग शो करतात. म्हणून हे मॉडर्न डिजिटल ॲमीटर आणि व्होल्टमीटर वापरण्याकडे कल जास्त आहे. सस्पेंडेड कॉईल टाईप ऑफ मूव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटर हा रेअरली वापरला जाणारा मूव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटर आहे. ठीक आहे. आता कन्स्ट्रक्शनकडं वळूयात आपण. कन्स्ट्रक्शन काय मी सांगते. D.R. सोनव्होल नावाच्या सायंटिस्टने हा काय केलेला आहे तर डिस्कव्हर केलेला मूव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटर आहे D.R. सोनव्होल. ठीक आहे. तर आता अडकवायची म्हटल्यावरती आपल्याला कशाची गरज पडेल तर रिजिड सपोर्टची गरज पडेल. बरोबर की नाही? मग हा आहे रिजिड सपोर्ट.
मग भिंतीला अडकवलेलं एखादं हुक असेल की जे हलत नाही आहे, फिक्स्ड आहे, आणि त्याला लटकवली गेली, सस्पेंड केली गेली एक वायर दिसती. ही वायर, हे सर्कल काढून एम काय लिहिलं आहे मी सांगतेच आहे तुम्हाला. आधी ही वायर बघा, हे पहा मी दाखवते ती. ही वायर गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी असलेली आहे आणि जिचं मॉड्युलस ऑफ रिजिडिटी हाय आहे. असं हे एक मटेरियल आहे की ज्याला आपण म्हणतोय फॉस्फर ब्रॉन्झ. फॉस्फर ब्रॉन्झ या मटेरियलची ही वायर आहे की ज्या वायरच्या थ्रू आपण करंट आणणार आहोत. कुठं आणायचा आहे? हा करंट आणला आहे, फॉस्फर ब्रॉन्झमधून तो फ्लो झाला आहे आणि फॉस्फर ब्रॉन्झने त्याला घेऊन येते ती फॉस्फर ब्रॉन्झ कुठं? तर ह्या रेक्टँग्युलर कॉईलकडे. PQRSP ही ती रेक्टँग्युलर कॉईल आहे की ज्या कॉईलमधून करंट फ्लो होणार आहे. ठीक आहे. आणि इथं एक स्प्रिंग तुम्हाला दिसतीये. या कॉईलमधून फ्लो होणारा करंट नंतर कुठं येतोय तर ह्या स्प्रिंगमध्ये येतोय. हेलिकल शेपमध्ये असलेला, स्प्रिंग शेपमध्ये असलेला हा सुद्धा गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे की कॉईलमधून बाहेर पडणारा करंट ह्या हेलिकल शेपमधून, ह्या स्प्रिंगमधून बाहेर पडणार आहे. ठीक आहे. स्प्रिंगचं काम काय आहे हे मी तुमच्यासोबत डिस्कस करणारच आहे. आधी आपण एक एक पाहूयात. हे कळलं तुम्हाला, PQRS रेक्टँग्युलर कॉईल आहे. बरं, ही कॉईल गुंडाळलेली आहे, वाऊंड केलेली आहे. कशावर? तर सॉफ्ट आयरन कोअरवरती. बघा, कोअर म्हणतोय म्हणजे आतमधला भाग कसा आहे तर रिकामा आहे, एम्प्टी आहे, आणि मटेरियल काय आहे तर आयरन आहे. बरोबर आहे. आणि अशी ही सॉफ्ट आयरन कोर की ज्याच्यावरती तुमची ही PQRS कॉईल काय केली गेली आहे, गुंडाळली गेली आहे. ठीक आहे. सोपं होतं की नाही? म्हणजे तुम्ही अरेंजमेंट अशी केलेली आहे की PQRS कॉईल ही एका मॅग्नेटिक फील्डमध्ये सस्पेंड केलेली असावी. मग आता मॅग्नेटिक फील्ड कुठे? तर बघा, इथं N पोल दिसतोय, इथं S पोल दिसतोय. इतर वेळेस जर मी मॅग्नेटचे पोल्स दाखवत असेल तर त्याच्या ज्या आउटर एज आहेत त्या मी शार्प दाखवते, अशा दाखवते शार्प. हो की नाही? इथं मात्र आपण काय केलंय तर असे मॅग्नेट कन्सिडर केले. हो की नाही? आतमधल्या बाजूला काय केले तर बेंड केलेत. म्हणजे हा जो मॅग्नेट इथं घेतलेला आहे तो स्ट्रॉंग मॅग्नेट आहे. मी म्हणते की इथं हा काय आहे तो हॉर्शू मॅग्नेट आहे, ज्याला घोड्यांच्या टापासारखा आकार आहे म्हणून त्याला हॉर्शू मॅग्नेट असं म्हटलं जातं. स्ट्रॉंग मॅग्नेट आहेत म्हणजे त्यांनी तयार केलेलं मॅग्नेटिक फील्डसुद्धा कसं असणार आहे तर स्ट्रॉंग असणार आहे. पण हे जे दोन सिलेंड्रिकल कॉन्केव्ह पोल पीसेस ऑफ मॅग्नेट असण्यामागचं कारण काय तर या दोन्ही मॅग्नेटच्या मध्यभागी इथं जे तयार होणारं मॅग्नेटिक फील्ड आहे ते मला कसं हवं आहे तर रेडियल हवं आहे. की ज्या मॅग्नेटिक फील्डमधून ही कॉईल जरी डिफ्लेक्ट झाली तरीसुद्धा त्या मॅग्नेटिक फील्डवर काहीही अफेक्ट होता कामा नये, त्या मॅग्नेटिक फील्डच्या मॅग्नेट्यूडवर काही एक अफेक्ट होता कामा नये. म्हणून आपण हे जे पोल पीसेस आहेत मॅग्नेटचे ते शार्प एज असलेले न घेता कसे कन्सिडर केलेले आहेत, कसे घेतलेले आहेत तर कॉन्केव्ह पोल पीसेस ऑफ मॅग्नेट घेतलेले आहेत. इजंट इट? मग आता तुम्ही म्हणाल की कसं दिसतं हे रेडियल मॅग्नेटिक फील्ड? बघा, मी शेजारी पण एक डायग्रॅम ड्रॉ केलेली आहे. हा N पोल आहे, मॅग्नेटचा N पोल आहे, हा S पोल आहे, कॉन्केव्ह दिसतोय. बरोबर आहे का? आतमधल्या बाजूला तो बेंड झालेला दिसतोय तुम्हाला, कॉन्केव्ह पोल पीसेस ऑफ मॅग्नेट आहेत ते. मग अशा वेळेस तयार झालेल्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स बघा कशा आहेत, कळते? जर मी हे म्हणत असेल की एक सर्कल आहे, हे सर्कल कंप्लीट केलं आपण, हे येते का लक्षात? हे सर्कल तयार झालं ना, तर तयार झालेलं मॅग्नेटिक फील्ड कसं आहे बघा, रेडियसला अलॉंग आहे, अलॉंग रेडियस आहे, आणि कॉन्सन्ट्रेट कुठं झालेलं आहे तर सेंटरपाशी झालेलं आहे. की जेणेकरून ज्यावेळेस रेडियल मॅग्नेटिक फील्डमध्ये ही रेक्टँग्युलर PQRS कॉईल प्लेस केली जाईल त्यावेळेस त्या कॉईलवर मॅक्झिमम मॅग्नेटिक फील्ड काय केलेलं असेल तर आपण एक्झर्ट केलेलं असेल. बरोबर आहे? म्हणजे स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्डमध्ये तुमची ही कॉईल तुम्ही प्लेस केलेली असेल. अशा प्रकारची अरेंजमेंट आपल्याला करायची आहे आणि त्यासाठी गरज पडते आपल्याला या रेडियल मॅग्नेटिक फील्डची. तुम्ही बघा, इतर वेळेस मी N पोलपासून स्ट्रेट ॲरो दाखवला असता कुठे जाणार तर S पोलकडे, आणि मी त्या मॅग्नेटिक फील्डला म्हटलं असतं युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. पण इथं तुम्हाला दिसतं ह्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स कर्व झालेल्या आहेत. ठीक आहे? आणि त्या कॉन्सन्ट्रेट होतात आहे कुठं तर सेंटरकडं.
आणि अशा सिच्युएशनमध्ये तयार झालेले जे मॅग्नेटिक फील्ड आहे ते कसं आहे तर अलॉंग रेडियस आहे आणि कॉन्सन्ट्रेटेड टुवर्ड्स सेंटर, की ज्याला आपण काय म्हणतोय रेडियल मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे ह्या एन पोल आणि एस पोलच्या आतमध्ये काय आहे तर रेडियल मॅग्नेटिक फील्ड आहे आणि त्या रेडियल मॅग्नेटिक फील्डमध्ये तुम्ही तुमची PQRS कॉईल प्लेस्ड केलेली आहे. अशी सिच्युएशन आहे. ठीक आहे. याच्यासोबत ज्यावेळेस तुम्ही सस्पेंडेड कॉईल टाईप ऑफ मुव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटर वापरता त्यावेळेस आपल्याला मेजरमेंट घेण्यासाठी लॅम्प अँड स्केल अरेंजमेंटची गरज पडते, की जी आपण डायग्रॅममध्ये शो केलेली नाही. आणि ती ज्यावेळेस मला वापरायची आहे त्यावेळेस मी काय केलेलं आहे तर एक छोटा प्लेन मिरर आरसा त्याचा एक तुकडा घेते आणि त्या फॉस्फर ब्रॉन्झच्या वायरवरती जस्ट पेस्ट करायचं, मला चिकटवायचं आहे. तुम्ही असं समजू नका की फॉस्फर ब्रॉन्झचे इथे तुकडे झालेले आहेत 2. नाही, फॉस्फर ब्रॉन्झला काम काय करायचं आहे तर करंट फ्लो करून घेऊन आणायचं आहे. बरोबर आहे ना. म्हणजे तो कंडक्टर ब्रेक होऊन चालेल का आपल्याला? नाही. म्हणजे त्या वायरवर काय केलेलं आहे आपण मिरर पेस्ट केलेला आहे. ठीक आहे. इथं कुठंतरी बॅटरीचं पॉझिटिव्ह टर्मिनल असणार आहे. हे जे आहे स्प्रिंगचं जे शेवटचं एंड आहे ते निगेटिव्ह टर्मिनलला कनेक्ट केलेलं असणार आहे. आणि ती बॅटरी किंवा सेल या मुव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटरमधून म्हणजेच ह्या PQRS कॉईलमधून काय करणार आहे तर करंट सेंड करणार आहे. फक्त आणि फक्त ज्या वेळेस ह्या PQRS कॉईलमधून करंट फ्लो होईल त्याच वेळेस फक्त ही कॉईल डिफ्लेक्ट होते. तुम्हाला माहीत आहे की आपण टॉर्कचं वर्किंग कसं होतं एखाद्या क्लोज्ड लूपवर, ते क्लोज लूप म्हणजे आपण रेक्टँग्युलर कॉईलच कन्सिडर केली होती. करंट कसा फ्लो होत होता Q कडून P कडे, P कडून S कडे, S कडून R कडे आणि R कडून पुन्हा Q कडे. त्यावेळेस ही PS साईड जी आहे ती कुठे येत होती तर बाहेरच्या बाजूला आणि ही QR साईड कुठे जात होती आतमधल्या बाजूला. म्हणजे ही कॉईल रोटेशनल मोशन परफॉर्म करत होती. का तर तिला कुठं प्लेस केलं गेलं तर युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये. फक्त युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये प्लेस केली आणि करंट फ्लो होत नव्हता. अशा सिच्युएशनमध्ये ही कॉईल डिफ्लेक्ट होत नाही. येतं आहे का लक्षात? म्हणजे त्या कॉईलमधून करंट फ्लो होतोय आणि ती मॅग्नेटिक फील्डमध्ये प्लेस केलेली आहे. अशाच सिच्युएशनमध्ये फक्त ती कॉईल डिफ्लेक्ट होते रोटेशनल मोशन परफॉर्म करते. त्या कॉईलच्या स्वतःच्या ॲक्सिस भोवतीच ती काय होते रोटेट होते. ती रोटेट होत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात नाही. तिचा जो ॲक्सिस ऑफ रोटेशन असतो तो कसा असतो फिक्स्ड असतो. त्या ॲक्सिस भोवतीच ती रोटेट होते आणि तिच्या रोटेट होण्यामुळं मला काय मिळतं तर डिफ्लेक्शन मिळते. ठीक आहे. म्हणजे ज्या वेळेस त्या कॉईलमधून करंट फ्लो होईल त्या वेळेसच फक्त आपल्याला काय मिळतं डिफ्लेक्शन मिळतं. अशा पद्धतीने कोण काम करतोय तर हा सस्पेंडेड कॉईल टाईप ऑफ मुव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटर. ठीक आहे. मी एक डबा आहे बघा प्लास्टिकचा माझ्याकडं, काय दाखवू मला लक्षात येईना, मला समजेना, म्हणून मी हा किचनमधून डबा उचलून आणला. त्याचं झाकण काढलेलं आहे. वरची बाजूने दिसतं की मला हा जो डबा आहे तो एम्प्टी आहे. त्याचा बेस पण काढून टाकायचा. आता हा जो बेस आहे ना हा पण काढून टाकायचा. हा काढून टाकला की तयार होईल तुमची सॉफ्ट आयरन कोर. ठीक आहे. मग ह्या सॉफ्ट आयरन कोरवरती काय केलेलं आहे तर वायर बघा, वायर करंट कॅरिंग कंडक्टर वायर वाउंड केलेली आहे. बघा मी तुम्हाला गुंडाळून दाखवते. दोन टर्न झाले. दिसली तुम्हाला? मी ह्या सॉफ्ट आयरन कोरवरती वायर गुंडाळलेली बघा. हा सरळ दिसतोय वरचा भाग, हा सुद्धा कसा दिसतोय सरळ दिसतोय. एकदम टाईटली गुंडाळावी लागेल. मी गुंडाळते. निसटून जाते. चांगली गुंडाळून तुम्हाला दाखवते. ही पहा मी ती वायर गुंडाळली. ज्यावेळेस आपण ती PQRS कॉईल तयार करतोय तर तुमच्या लक्षात येतंय का
तिला वाऊंड करण्यासाठी आपल्याकडे काहीतरी बेस असणं गरजेचं आहे. म्हणून ही सॉफ्ट आयरन कोर आपण घेतली आणि तिच्यावर आपण ही कॉईल काय करतोय तर गुंडाळतोय. बघा, हे जे फॉस्फर ब्रॉन्झची वायर आहे की जी ह्या कॉईलपर्यंत करंट वाहून आणतीये, तिला इथं ही कॉईल अटॅच केलेली. ठीक आहे, इथं आहे सॉफ्ट आयरन कोर, इथं ही अशी. आणि ह्या टर्न्स झाल्यात बघा, इथं 2 टर्न्स तयार झाल्यात. जेवढी वायर मी आणली होती त्याच्या 2 टर्न्स तयार झाल्या. आणि हा त्या कॉईलचा खालचा भाग की जो कुठं कनेक्ट केला मी म्हणते तर ह्या स्प्रिंगला कनेक्ट केला. बघा, ही वायर जर मी सोडली ना तर एक रेक्टँग्युलर लूप तयार झालेलं तुम्हाला दिसेल. हळूवार सोडते मी. दिसलं का की जे ह्या सॉफ्ट आयरन कोरवर गुंडाळलेलं आहे. वरचा पॉईंट कुठं कनेक्ट केला तर फॉस्फर ब्रॉन्झला, आणि त्या कॉईलचा खालचा भाग कुठे कनेक्ट केला तर ह्या स्प्रिंगला. येतं लक्षात? मग अशा तुम्ही 1 टर्न 2 टर्न 3 4 5 लार्ज नंबर्स ऑफ टर्न्स ऑफ कॉईल तुम्ही तयार करू शकताय. सॉफ्ट आयरन कोरमुळे होतं काय तर या रेडियल मॅग्नेटिक फील्डची स्ट्रेंथसुद्धा काय केली जाते, वाढवली जाते सॉफ्ट आयरन कोरचा वापर करून. आणि तुमचा जो मुव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटर आहे तो जास्तीत जास्त सेन्सिटिव्ह व्हायला त्यामुळं मदत होते. येतं आहे का लक्षात? मग अशा पद्धतीने हे कन्स्ट्रक्शन आहे. कन्स्ट्रक्शनमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, जेव्हा जेव्हा ह्या PQRS कॉईलमधून करंट फ्लो होईल क्लॉकवाईज सेन्सने किंवा अँटी क्लॉकवाईज सेन्सने, त्यावेळेस ही कॉईल डिफ्लेक्ट होईल. डिफ्लेक्ट का होईल तर या कॉईलवर टॉर्क ॲक्ट होईल. बरोबर आहे? आणि तो टॉर्क ह्या कॉईलला डिफ्लेक्ट करील. कॉईल डिफ्लेक्ट झाली की आत्ता जी अरेंजमेंट मी तुम्हाला दाखवली होती, मी त्या डब्यावरती ती वायर गुंडाळली होती, त्याला पॉइंटर अटॅच केला जाईल. जस्ट स्टिक केला जाईल, चिकटवला जाईल. इथं तो डबा होता ना आणि त्याच्यावरती मी वायर गुंडाळली होती. मग इथं हा पॉइंटर असा बाहेरच्या बाजूला अटॅच केला जाईल. इथं पेस्ट केला जाईल, चिकटवला जाईल. ठीक आहे? मग ही कॉईल समजा डिफ्लेक्ट झाली तर त्या कॉईलसोबत बघा, मी म्हणते की हा सपोज हा तो पॉइंटर आहे, दिसतोय का तुम्हाला? बघा, हा तो पॉइंटर आहे, असा अटॅच केला जाईल, फिक्स केला जाईल. ही कॉईल समजा कॉईलची ही बाजू आतमध्ये गेली आणि ही बाजू बाहेर गेली तर हा पॉइंटरसुद्धा काय होईल, डिफ्लेक्ट होईल. आणि पॉइंटर डिफ्लेक्ट झाला की तुम्हाला काय मिळेल, रीडिंग मिळेल. अशा पद्धतीने हा काम करतो. तुम्ही फक्त एवढंच लक्षात ठेवायचं, ज्या वेळेस ह्या कॉईलमधून करंट फ्लो होणार आहे त्या वेळेसच फक्त ही कॉईल काय होईल, डिफ्लेक्ट होईल. म्हणजे ह्या कॉईलवर टॉर्क ॲक्ट होईल की जो टॉर्क ह्या कॉईलला डिफ्लेक्ट करील आणि आपल्याला काय मिळेल, रीडिंग मिळेल. ठीक आहे? सोपं होतं ना कन्स्ट्रक्शन? अवघड होतं? 2 सिलेंड्रिकल कॉन्केव्ह पोल पीसेस ऑफ मॅग्नेट आहेत, N पोल आणि S पोल. सॉफ्ट आयरन कोर आहे की जिच्यामुळे सेन्सिटिव्हिटी ऑफ मुव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटर इन्क्रीज होणार आहे. प्लस रेडियल मॅग्नेटिक फील्डची स्ट्रेंथसुद्धा वाढणार आहे. PQRS काय आहे तर रेक्टँग्युलर करंट कॅरिंग कॉईल आहे की करंट कॅरी करून नेण्याचं काम ती करत आहे. करंट कॅरी करत असताना मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवली गेलेली ती रेक्टँग्युलर कॉईल डिफ्लेक्ट होईल आणि आपल्याला मिळेल रीडिंग. ठीक आहे? ही वायर कशाची आहे का लक्षात गेलं निघून? फॉस्फर ब्रॉन्झ ह्या मटेरियलची आहे. करंट इथून येतोय आणि ह्या स्प्रिंगपासून निघून जातोय. ठीक आहे? आता होतं काय सांगते मी तुम्हाला, की डिफ्लेक्टिंग टॉर्कबद्दल आपण बोलतोय. आत्ता मागच्याच लेक्चरमध्ये आपण डिफ्लेक्टिंग टॉर्कसाठीचं इक्वेशन मिळवलं, N × B × I × A. N म्हणजे काय होत्या, नंबर ऑफ टर्न्स ऑफ कॉईल. आत्ताच्या केसमध्ये तुम्हाला नंबर ऑफ टर्न्स ऑफ कॉईल किती दिसल्या? PQRS एकच कॉईल दिसली, म्हणून ह्या Nची मॅग्निट्यूड झाली 1. देअरफॉर डिफ्लेक्टिंग टॉर्क 2D = B × I × A मल्टिप्लाइड बाय 1 म्हणजे B × I × A. ठीक आहे? ती जी स्प्रिंग अटॅच केली होती त्या कॉईलला तुम्हाला खालच्या बाजूला दिसत होती, तिचं काम काय होतं माहिती आहे? ज्या वेळेस ती कॉईल डिफ्लेक्ट होईल, समजा ती कॉईल 4 टाइम्सने डिफ्लेक्ट झाली, 4 वेळा ती कॉईल डिफ्लेक्ट झाली, म्हणजे तिला रोटेशन किती पडलं आहे? 4. 1 2 3 4. आणि 4 रोटेशन जे आहेत, 4 रोटेशन म्हणजे 4 वेळा त्या कॉईलवरती टॉर्क ॲक्ट झाला. तो जेवढा टॉर्क एक्झर्ट झाला त्याच्या अपोजिट टॉर्क म्हणजे अँटी टॉर्क, ती जी स्प्रिंग आहे ती स्प्रिंग त्या रेक्टँग्युलर कॉईलवर एक्झर्ट करते. आणि मग हा अँटी टॉर्क किंवा ज्याला काउंटर टॉर्क किंवा ज्याला स्प्रिंग टॉर्क असं म्हणतात, तो ॲक्ट झाल्यामुळं होतं काय,
त्या स्प्रिंगने त्या रेक्टँग्युलर कॉईलवरती ॲक्ट झालेल्या ह्या टॉर्कमुळं ती कॉईल पुन्हा स्वतःच्या ओरिजिनल पोझिशनला येते. कळतंय का तुम्हाला होतं काय असतं ते? तर एक रेक्टँग्युलर कॉईल आहे आणि ती आपण म्हणतोय की रोटेट झाली. बघा हातामध्ये माझ्या एक कार्ड आहे आणि त्याला असं व्हर्टिकल प्लेनमध्ये मी प्लेस करते. तुम्ही असं समजा की ही काय आहे तर आपली रेक्टँग्युलर कॉईल PQRS आहे. ठीक आहे, हिला स्प्रिंग अटॅच केलेली आहे. मग ही कॉईल सपोज 4 वेळा डिफ्लेक्ट झाली. 1 2 3 4. कसं फिरवते मी हिला? क्लॉकवाईज फिरवलं, बरोबर ना? असं फिरवलं ना क्लॉकवाईज. तर आता तुम्हाला मिळालं तुमचं रीडिंग. कधी? ज्यावेळेस ती कॉईल किती वेळा डिफ्लेक्ट झाली? 4 वेळा. पण मग आता ज्यावेळेस सर्किटमधला करंट स्विच ऑफ झाला, कट केला तुम्ही सर्किटमधला करंट, त्यावेळेस ही कॉईल अशी डिफ्लेक्ट झालेल्या सिच्युएशनमध्ये राहील का? नाही. ती कॉईल पुन्हा स्वतःच्या ओरिजिनल पोझिशनला येण्याचा प्रयत्न करेल आणि ती येईल सुद्धा. का? तर त्या रेक्टँग्युलर कॉईलवरती ती जी स्प्रिंग आहे ती स्प्रिंग काय करेल तर अँटी टॉर्क एक्झर्ट करेल किंवा काउंटर टॉर्क एक्झर्ट करेल. म्हणजे ती क्लॉकवाईज सेन्सने 4 वेळा फिरली होती ना, तर त्या स्प्रिंगने त्या रेक्टँग्युलर कॉईलवरती एक्झर्ट केलेल्या अँटी टॉर्कमुळं किंवा काउंटर टॉर्कमुळं ती अँटी क्लॉकवाईज सेन्सने किती वेळा फिरवली जाईल? 4 वेळा. आणि ती 4 वेळा फिरल्यानंतर काय येईल तर स्वतःच्या ओरिजिनल पोझिशनला येईल. कळतंय का? म्हणजे डिफ्लेक्टिंग टॉर्कमुळं ती जेवढ्या वेळेस फिरवली जाते तेवढ्याच वेळेस पण अपोजिट डायरेक्शनने ती काउंटर टॉर्कमुळे रोटेट होते किंवा फिरवली जाते. ठीक आहे, समजतंय तुमच्या? येतंय लक्षात? बघा, काउंटर टॉर्क किंवा ज्याला आपण अँटी टॉर्क किंवा आपण याला अजून चांगला शब्द वापरू शकतो तो म्हणजे रिस्टोरिंग टॉर्क, की ज्यामुळं बघा रिस्टोरिंग टॉर्क, की ज्या रिस्टोरिंग टॉर्कमुळं त्या कॉईलला पुन्हा स्वतःच्या ओरिजिनल पोझिशनला यायला, इक्विलिब्रियम पोझिशनला यायला काय होणार आहे तर मदत होणार आहे. म्हणून आपण त्याला म्हणूयात रिस्टोरिंग टॉर्क, की जो कॉईलची जी पोझिशन आहे ओरिजिनल पोझिशन ती काय करतो? रिस्टोर करतो. आणि हे कुणामुळे शक्य होतं तर त्या स्प्रिंगमुळे शक्य होतं. मग हा जो डिफ्लेक्टिंग टॉर्क असतो तो आपण मिळवला B × I × A. तर हा रिस्टोरिंग टॉर्क मी कसा लिहिल तर हा रिस्टोरिंग टॉर्क डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो थिटाला. थिटा म्हणजे काय तर अँगल ऑफ ट्विस्ट. म्हणजे त्या स्प्रिंगला किती पीळ पडले त्या पिळांवरती हा डिफ्लेक्टिंग टॉर्कच्या अपोजिट काम करणारा रिस्टोरिंग टॉर्क डिपेंड असतो. म्हणजे डिफ्लेक्टिंग टॉर्कमुळं सपोज 4 रोटेशन झाल्या क्लॉकवाईज सेन्सने, तर या रिस्टोरिंग टॉर्कमुळं 4 वेळाच काय होईल तर रोटेशन होतील. पण कशा होतील तर अँटी क्लॉकवाईज सेन्स. ठीक आहे, अँटी क्लॉकवाईज सेन्स. आणि म्हणून आपण म्हणतोय की जर 4 वेळा ती कॉईल डिफ्लेक्ट झाली आणि 4 वेळा ती पुन्हा डिफ्लेक्ट नाही झाली, 3च वेळा झाली, 2च वेळा झाली, तर ती त्या कॉईलची ओरिजिनल पोझिशन असेल का? नाही. तिला तिच्या ओरिजिनल पोझिशनला यायला किती वेळा डिफ्लेक्ट व्हावं लागेल तर 4च वेळा डिफ्लेक्ट व्हावं लागेल. बरोबर आहे की नाही? म्हणून आपण म्हणतोय की हा रिस्टोरिंग टॉर्क डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल कोणाला तर पिळाला. हो की नाही? म्हणजेच अँगल ऑफ ट्विस्टला. मग आता हे डायरेक्टली प्रोपोर्शनल साईन तर काही कामाचं नाही. एक इक्वल टू साईन आणि एका प्रोपोर्शनॅलिटी साईनने आपण त्याला रिप्लेस करूया. τR = K × थिटा. आणि ह्या केला काय म्हटलं जातं तर टॉर्शनल कॉन्स्टंट ऑफ वायर असं म्हटलं जातं. तो त्या वायरचा काय आहे तर टॉर्शनल कॉन्स्टंट आहे. ठीक आहे. मग आता कुणी असं विचारलं की ती कॉईल तिच्या इक्विलिब्रियम पोझिशनला किंवा ओरिजिनल पोझिशनला कधी असेल तर आपल्याला सांगता येईल की ज्यावेळेस डिफ्लेक्टिंग टॉर्क आणि रिस्टोरिंग टॉर्क एकसारखा असेल त्यावेळेस ती कॉईल तिच्या ओरिजिनल पोझिशनला असेल. ठीक आहे. मग डिफ्लेक्टिंग टॉर्क = काय झाला तर रिस्टोरिंग टॉर्क. मग डिफ्लेक्टिंग टॉर्क काय आहे B × I × A रिस्टोरिंग टॉर्क काय आहे K × थिटा. हे इक्वेशन आपण I साठी मॉडिफाय करूयात. K × थिटा राईट हँड साईडला तसाच राहील. हा B आणि A कुठे येईल तर डिनॉमिनेटरला येईल. ठीक आहे.
तर हा के इंटू बी इंटू ए हे कॉन्स्टंट पॅरामीटर आहे. मॅग्नेटिक फील्डची स्ट्रेंथ कशी आहे, कॉन्स्टंट आहे. एरिया ऑफ कॉईल पी क्यू आर एस कॉन्स्टंट राहील. के म्हणजे टॉर्शनल कॉन्स्टंट ऑफ वायर म्हणताय, तोही कॉन्स्टंट आहे. मग कोण कॉन्स्टंट नाही, तर हा अँगल ऑफ ट्विस्ट कॉन्स्टंट नाही. तो कधी 4 असेल, कधी 2 असेल, कधी 3 असेल. मग हा कोणावरती डिपेंड असेल, तर हे सगळे कॉन्स्टंट आणि हे इक्वल टू साईन जर मी काढलं तर तिथं येतं डायरेक्टली प्रोपोर्शनल साईन. म्हणजे इथं मिळतो आय आणि इथं डायरेक्टली प्रोपोर्शनल टू थीटा. कळतंय का तुम्हाला? आणि ज्यावेळेस आपण लार्ज नंबर्स ऑफ टर्म्ससाठी काम करतोय त्यावेळेस इथं एन पॅरामीटर आपल्याला अटॅच करावा लागेल, की जो आपण एका कॉईलसाठी किती कन्सिडर केला होता, एन कन्सिडर केला होता. फॉर्म्युल्याचं जनरलायझेशन करत असताना हा एन इथं असेल, तो इथं येईल आणि हे सगळ्या टर्म्स काय होऊन जातील, कॉन्स्टंट होऊन जातील. आणि म्हणून आपल्याला काय मिळेल, तर आय डायरेक्टली प्रोपोर्शनल टू थीटा. जितका जास्तीचा करंट त्या रेक्टँग्युलर कॉईल पी क्यू आर एसमधून फ्लो होईल तेवढ्या जास्तीची काय मिळेल तुम्हाला, डिफ्लेक्शन मिळेल. किंवा डिफ्लेक्शन जास्त आहे याचा अर्थ करंट फ्लो जास्त आहे, डिफ्लेक्शन कमी आहे याचा अर्थ करंट फ्लो कमी आहे. अँड दिस इज द प्रिन्सिपल ऑफ वर्किंग ऑफ मुव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटर. हे मुव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटरचं काय आहे, प्रिन्सिपल आहे. ठीक आहे. तर मी अशी अपेक्षा करते की आज जेवढं काही मी तुम्हाला शिकवायचा प्रयत्न केला, डिफ्लेक्टिंग टॉर्क, रिस्टोरिंग टॉर्क, त्या दोघांचं एकत्रित असणं कधी असतं, ज्यावेळेस कॉईल कशी आहे, ओरिजिनल पोझिशनला आहे. आणि त्यावरून आपण ऑब्टेन केलं आय डायरेक्टली प्रोपोर्शनल टू थीटा, की जे सस्पेंडेड कॉईल टाईप ऑफ मुव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटरचं आणि पिव्होटेड कॉईल टाईप ऑफ मुव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटरचं सुद्धा प्रिन्सिपल ऑफ वर्किंग आहे. ठीक आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. लवकरच भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय.